रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याने आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. चित्रकला हे अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे असे आपण ऐकतो, वाचतो, पण ते प्रत्यक्ष जगणारी व्यक्ती म्हणजे श्री मिलिंद देशपांडे आहेत. आमचे मित्र श्री मिलिंद देशपांडे यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत. तर त्यांचा कला ध्यास आणि आनंद यात्रा कशी झाली याबाबत आपण आता त्यांच्याशी बोलूया. स्वागत आहे तुमचं. राम राम. राम राम. आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो हो. त्याचं एक कारण असं होतं की माझ्या एका मित्राला भूमातेचं संकल्पचित्र काढून ते रंगवून हवं होतं. बरोबर. तेव्हा मला तुमची जी मोहीन ही कला किंवा शैली. ज्याला तुमची शैली एक हं. विशिष्ट अशी तुम्ही जी जपले, जोपासले किंवा वाढवले, तयार केले, हां. त्याविषयी कळलं. पण त्याविषयी आपण नंतर बोलूया. बरं. तत्पूर्वी मला थोडं तुमच्या बालपण आणि शिक्षण कसं झालं याविषयी बोलायचं आहे. बरं. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे हां. की पारंपरिक शिक्षणाचं महत्त्व काय असतं हां. की त्यामुळे लोकांना कळेल. बर बर तर थोडंसं तुमच्या बर शालेय शिक्षणाबद्दल सांगा. बरं, म्हणजे तुम्ही ठीक आहे. कसा अनुभव घेतलात? बर ठीक आहे, सांगतो. मी मिलिंद देशपांडे. आता माझं मूळ गाव नाशिक. अ, तर मी नाशिकला पेठे हायस्कूलमध्ये शिकायला होतो. पण बेसिकली पहिल्यांदाच म्हणजे चित्रकलेची लहानपणापासून खूप आवड होती. म्हणजे अगदी 3री-4थी पासूनच मी गणपतीची चित्र खूप काढायचो आणि हे पण करायचो. म्हणजे चांदोबा, किशोर ह्यासारख्या मॅगझिनची मला खूप आवड होती. त्याच्यातली सगळी चित्रं जी असायची ती मला खूप आवडायची. तर ह्या सगळ्या आर्टिस्टची चित्र पाहून मला खूप आवडायचं ते, की अशी चित्र आपल्याला यायला पाहिजे किंवा अशी चित्र आपल्याला काढता यायला पाहिजे. पण चांदोबाचा इम्पॅक्ट माझ्यावर तसा जास्त होता, की ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक शैलीतलं जे काही काम आहे. चित्रशैली होती, काम होतं, ते सगळं चांदोबामध्ये होतं आणि ते मला खूप अट्रॅक्ट करायचं आणि त्याच्यातल्या पौराणिक गोष्टी पाहून मी त्याच्यातली चित्र काढण्याचा प्रयत्न करायचो. आणि शाळेमध्ये शिकताना आता ह्या सगळ्या गोष्टीचा दुसरा परिणाम जो होत होता, तो होत होता, की शाळेमधल्या शिक्षणावर तसं माझं फारसा रस नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये किंवा अ, तिथे फारसं हे होत नव्हतं. म्हणजे पास होण्यापुरता मार्क पडायचे. बरोबर. पण ठीक आहे म्हणजे आता काय त्याला गणित, इंग्रजी हे शत्रू होते म्हणजे आणि त्यामुळे त्या त्या त्याच्या मी होत होतो, पास होत होतो, पुढे ढकलला जात होतो. नंतर ते ते अशक्य व्हायला लागलं. म्हणून म्हणजे मग पुढे जाणं पण अशक्य पुढे व्हायला जाणं पण अशक्य व्हायला लागलं. नंतर 9वी-10वी ला बऱ्याचशा गटांगळ्या खाल्ल्या म्हणजे लागलं. आणि सा खरं तर मला पेंटिंग साइडला यायचं होतं. चित्रकलेतच जे काय आहे ते करायचं होतं. पण चित्रकलेचा मार्ग माझा बंद होता कारण मी 10वी पास होत नव्हतो. हो. तर शेवटी 1-2दा परीक्षा देऊन मी ऑक्टोबरमधनं कसा तरी गणित काढला आणि मी पास झालो म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये. पैलतीराला लागले. पैलतीराला लागलो. आषाढी हो, कार्तिकी करून. अशा ठिकाणी लागलो. पण तरी म्हणजे तिथून सुटका नव्हती म्हणजे असं मला वाटतं, की त्याच्यानंतरही 2 वर्ष मला ॲडमिशन नाही मिळाली याच्या अभिनव. नाही अभिनवला नाही. तीळभांडेश्वर कॉलेज ओके. नाशिक तिथे. अच्छा. हां, हां. म्हणजे मी खूप प्रयत्न करायचो पण ॲडमिशन फुल व्हायच्या किंवा काही कारणांनी ती ॲडमिशन नाही मिळायची. हां, आता हे तुम्ही मला जे तुमचं हां. शैक्षणिक ह्याचं सांगितलं, हां. त्याच्यावरनं मला एका पुस्तकाची आठवण झाली. बरं. तुम्ही वाचले की नाही मला माहीत नाही. हां. एक मला वाटतं अरुण शेवते यांचं नापास मुलांची गोष्ट म्हणून बरं, पुस्तक आहे. बरं, बरं. त्याच्यामध्ये त्यांनी
आता आपण ज्यांना दिग्गज समजलं जातो, बर बर महात्मा गांधी, बर बर इंदिरा गांधी, बर यशवंतराव, बर राज कपूर, बर असे लोक त्यांच्या पारंपरिक शिक्षणात कसे मागे पडले होते बर किंवा काही त्यातले फेलही झाले बर होते, बरोबर ह्याच्यावरच त्यांनी मुद्दाम पुस्तक लिहिलंय. बर म्हणजे लोकांना असं त्याचा न्यूनगंड राहायला नको, बरोबर की बरोबर रूढार्थाचं जे शिक्षण आहे बरोबर त्याच्यामध्ये समजा मी नाही चमकू शकलो, बरोबर तर मी दुसऱ्या क्षेत्रात चमकू हे शकतो. म्हणजे ह्या पारंपरिक शिक्षणामध्ये तुम्हाला रस नव्हता आणि तुमचा तुम्ही आनंद पहिल्यापासूनच हो हो चित्रकलेत शोधण्याचा प्रयत्न सुरू प्रयत्न केला. करतात बरोबर. आणि त्याच्यामध्ये कसं झालं होतं की 7वीमध्ये 7वीत का 8वीत मला वाटतं, की सुरभी नावाची मालिका टीव्हीवर दूरदर्शनवर सुरू असायची. तर त्याच्यामध्ये मी माझ्या मोहीन शैलीतली चित्र काढून आणि राधाकृष्णाची रासलीला आणि गणपतीची 21 रूपं असं चित्र मी त्यांना पाठवलं होतं. म्हणजे ते सिद्धार्थ काक आणि सिद्धार्थ काका आणि रेणुकाना रेणुका शहाणे. शहाणे यांना. हो, तो खूप प्रसिद्ध हो, तो खूप कार्यक्रम प्रसिद्ध तेव्हाचा. कार्यक्रम होता आणि तेव्हाचा. त्यावेळेचा खूप होता. हो. म्हणजे त्यामध्ये माझं नाव आलं होतं आणि त्यांनी माझं चित्र पण पेंटिंग पण माझं पूर्ण यांना दाखवलं होतं ते. आणि अच्छा. मी असं लांबलचक पेंटिंग मोठं केलं होतं ते. हं, हं, हं. आणि ते मी पाठवलं होतं ॲक्चुअली तिथे. म्हणजे तुम्ही लहान वयातच टीव्ही स्टार हो, झाला. लहान वयात म्हणजे थोड्याफार प्रमाणात झालं होतं म्हणजे खूप नाही म्हणता येणार. हं. पण झालं होतं म्हणजे. हं, हं, हं. म्हणजे बाबांना अगदी ऑफिसमध्ये लोकांनी पार्टी-बिर्टी मागितली होती चहाची. मग त्यांनी हो. एकदम 50-50 चहाची पार्टी दिली होती. म्हणजे क्या बात! तो ती मोठी गोष्ट इव्हेंटच, होती. गोष्टच. इव्हेंटच होता तो खूप. बरोबर. म्हणजे पण ती मजा होती म्हणजे त्यावेळेसची ती ते खूप एन्जॉय केलं पण होतं. त्याच्यामुळे तुमच्या ह्याला कलाटणी मिळाली. म्हणजे हो, तुम्हाला अगदी. असं वाटलं असेल, की ही शैलीच हो, हो. आपण जोपासली पाहिजे. नक्कीच. कारण तेव्हा तुम्हाला ते काही नाव माहिती नसेल. नाही. मोहिनी आता तुम्ही जे नाही, म्हणालात मोहीन नाव हे नंतर दिलं गेलं. पण हां. चित्रशैली आधी तयार तीच झाली. आहे. बरोबर. चित्रशैली आधी तयार आणि हं. पहिलं चित्र जे मी तयार केलं होतं ते मला वाटतं 8वी-9वीत असतानाच आम्रपाली नावाचं चित्र तयार केलं होतं. अच्छा. आणि ज्याच्यामध्ये बारीक 4 ते 5 केसाच्या ब्रशनी काम करून ते डिझाइन पूर्ण केलं होतं मी ते. आणि सुंदर चित्र झालं होतं ते. म्हणजे बऱ्याच लोकांना ते बिलीव्ह होत नव्हतं, की हे या मुलांनी केलंय का? हाताने असं काढलेलं. हाताने काढलेलं आहे का? हं, हं, हं. आणि ते चित्र जेव्हा मी ॲडमिशन घेताना दाखवलं, तेव्हा ती लोकं चॅट पडले होते, की हे याचं काम चांगलं आहे म्हणून. हं, हं, हं. आणि 2 वर्षांनी का होईना मला ॲडमिशन मिळाली आणि नाशिकमध्येच. नाशिकमध्ये. हं. तर मी फाउंडेशनला ॲडमिशन घेतली नाशिकमध्ये आणि 1 वर्ष मी फाउंडेशन केलं पूर्ण आणि त्याच्यातही चांगले मार्क पडले मला. आणि मग तिथून मला असं वाटलं, की मला पेंटिंग करायचं नव्हतं, कमर्शियल आर्ट करायचं होतं. त्यामुळे मी पुण्याला आलो. हं, हं. आणि पुण्याला आल्यानंतरही परत परीक्षा होतीच म्हणजे एक नवीन, की कमर्शियलची ॲडमिशन फुल झाल्या होत्या आणि मला ॲडमिशन नव्हती मिळाली म्हणजे. तर मग मी म्हटलं मग करायचं काय? तर तिथल्या एक मॅडम होत्या त्यांनी सल्ला दिला, की "तू आर्ट टीचर डिप्लोमा का नाही करत?" तर मी म्हटलं, "मग ठीक आहे." त्याच्यातही म्हणजे भरपूर काम करण्यासारखं होतं. म्हणून मग मी आर्ट टीचर डिप्लोमाला पण ॲडमिशन घेतली. म्हणजे कमीत कमी चंचू प्रवेश तरी हो. म्हणजे मला कॉलेजमध्ये पुण्यात झाला. प्रवेश हवा होता ॲक्चुअली हं, हं, हं. आणि तो पुण्यात प्रवेश मला मिळाला नाशिकमधनं. हं, हं. आणि अ, त्या दृष्टीने मला समजायला मदत झाली त्या वर्षी, की बऱ्याच गोष्टी की राहायची सोय झाली किंवा हे करा पेंटिंगच्या कॉलेजचा एक ॲटमॉस्फिअर जे असतं ते कळायला मदत झाली म्हणजे. आणि ते कळाल्यानंतर मग दुसऱ्या वर्षी मला कमर्शियल आर्टला ॲडमिशन मिळाली म्हणजे. आणि माझं शिक्षण सुरू झालं. सेकंड इयरला कमर्शियल आर्टच्या पुन्हा मी गटांगळी खाल्ली म्हणजे पुन्हा मी फेल झालो. म्हणजे वाह! आता वाह! म्हणजे म्हणजे मला तुम्हाला वाटलं होतं, की माझ्या क्षेत्रामध्ये मी करतोय म्हणजे काही आता व्यवस्थित आहे सगळं असं मला वाटलं होतं, पण तसं नव्हतं. पण त्याच्यानंतर मी खाल्ल्यानंतर परत मग म्हटलं, "अरे बापरे! हे काय आणखीन?" आणि आणखीन माझा किती विश्वास अनुभव नव्हता मिळवायचा? आणखीन किती अनुभव आणखीन मिळवायचा? किती अनुभव आहे. म्हणजे मला वाटतं त्यावेळेस पुस्तक दिलं असतं तर जास्त उपयोग झाला असता. असं आहे. बरोबर आहे. हं. तर पण ठीक आहे म्हणजे झालं तेही वर्ष केलं. त्या वर्षी मी ॲक्चुअली नोकरीला लागलो ॲड एजन्सीत एका. ॲड एजन्सीत कॉलेज करतानाच? कॉलेज करताना नाही. कॉलेज सुरू झाल्यानंतर जेव्हा मी फेल झालो. हां, हां. फेल झालेल्या वर्षी कॉलेजमध्ये यायला परमिशन नसते. पहिले ओके. 6 महिने अच्छा. हां. आणि पुढच्या 6 महिन्यानंतर परमिशन असते. हं, हं, हं. तर पहिल्या 6 महिन्याला तुम्हाला काम करावं लागतं किंवा हं, हं. म्हणजे तुम्ही ठरवा घरी बसून मग 6 महिन्यांनी परत फॉर्म भरा, ॲडमिशन घ्या आणि कॉलेजला जॉइन व्हा बरोबर. आणि मग नंतर परत परीक्षा द्या. परीक्षा द्या. तर मग तसं झालं होतं
मग मी एक अल्का ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी कामाला होतो आणि तिथे मी डिझायनिंगची कामं करायचो बरीचशी आणि साधारणपणे मला ₹1000 पगार होता. त्यानंतर मी नहार कार्ड ह्या तिथल्या दुकानात कामाला लागलो. पत्रिका डिझाइन करण्यासाठी लागलो. कारण ट्रॅडिशनल वर्क होतं माझं. तिथे मला ₹1500 पगार होता आणि त्याच्यानंतर तो 1800 झाला म्हणजे काही अरे दिवसांनी. वाह! तर पण म्हणजे तेवढ्यात तुमचं महिन्याचं भागायचं. हो, हो. अगदी, अगदी. हं, हं. ₹500 माझा राहण्याचा खर्च, ₹500 माझी मेस आणि 2 500 वेळची. हो, 2 वेळची. हो. हं, हं. आणि ₹500 मी येण्या-जाण्याचा खर्च किंवा हे करायचो आणि ₹300 मजा करायचो मी थोडक्यात. ओह! महिनाभर. महिनाभर. 1 तास नाही. 1 तास. तर अशा प्रकारे 6-7 महिने काढून मग मी ॲडमिशन घेतली कॉलेजला आणि मग तिथून मग पुढे हे केलं म्हणजे की कंप्लीट केलं. पण ते नंतर पुरं केलं. हो, ते पूर्ण ॲडव्हान्सपर्यंत मी पूर्ण केलं ते. हं, हं. ॲडव्हान्स डिप्लोमापर्यंत मी व्यवस्थित केलं सगळं ते हं. आणि चांगले मार्क मिळवून मी पास आउट झालो. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही स्वतः चित्र काढायला लागलात का परत आणखीन कुठे नोकरी करत होतात? कसं नाही काय? तेव्हा तर मी चित्र काढतच होतो हं, ॲक्चुअली. हं. म्हणजे चित्र काढणं हे काही थांबलं नव्हतं. म्हणजे चित्र नाही, पण काढणं त्याच्यातून काही आर्थिक उत्पन्न आर्थिक उत्पन्न थोडंफार व्हायचं. व्हायचं. व्हायचं म्हणजे की कोणी ग्रीटिंग कार्ड करून घ्यायचे किंवा कोणी कार्डचे डिझाइन करून घ्यायचे. कोणी वेडिंग कार्डचं डिझाइन करून घ्यायचं. असं कॉलेजमध्ये असताना चालू असायचं. हं, हं. कोणी पेंटिंग भेट द्यायला म्हणून काही पेंटिंग तयार करून घ्यायचे. तर ते पण व्हायचे तयार. तर ह्या टाईपमधलं बरचसं काम चालू असायचं म्हणजे. तो इन्सिडन्स सांगतो म्हणजे मित्राचा पण एका हां, हां. की मला पैशाची खूप गरज होती त्यावेळेस. म्हणजे की मला शिक्षण करून सगळ्या गोष्टी हे करायच्या होत्या. तर त्यावेळेस मी 10 मोहीन आर्टची चित्र काढली होती. हं, हं. मला त्याला खूप मेहनत लागली होती. म्हणजे साधारण 8 ते 10 महिने मी बसून ती म्हणजे एका चित्राला साधारण 1 महिना तरी लागतो कमीत कमी. काय साइजचं चित्र असतं तेव्हा? A3 साइजच्या A3च्या डबल म्हणजे साधारण फुल इम्पेरियल पेपरच्या हाल्फ साइजचं. ओके, ओके. त्या हं. साइजचं चित्र करायला साधारण 1 ते दीड महिना लागायचा. म्हणजे रोज ला साधारण आपण 2 तास रोज काम. 2 तास काम करायचं आणि ओह! अशी मी 10 चित्र तयार केली होती हं, हं, हं. आणि माझा एक मित्र यूएसला चालला होता. तर त्याला मी ती दिली होती आणि तोही म्हणला होता, की मी घेऊन जातो, तिथे सेल करतो आणि यूएसला काही सेल झालं कॅलिफोर्निया का यूएसला चालला होता. म्हणजे मग तो म्हणला, "तिथे सेल झाल्यानंतर मग मी तुला ती अमाउंट पाठवतो." म्हणजे तिथे चांगले पैसे मिळू हो, शकतात. चांगले पैसे मिळू शकतील आणि माझी तशी ओळख काही नव्हती बाहेरच्या देशामध्ये किंवा काही मला माहिती नव्हतं तिथलं. पण म्हटलं हा चाललाय तर हा घेऊन जाईल आणि मग चित्र हे करेल म्हणजे सेल चांगले करेल पैसे किंवा मिळतील. चांगले पैसे मिळतील आणि माझं बऱ्यापैकी माझा खर्च निघेल आणि मी काहीतरी गोष्टी सेटल करून करू बरोबर. शकेल. काहीतरी असं दिशा मिळेल. काहीतरी दिशा मिळेल आणि ते करून मी 8 महिने मेहनत करून त्याला चित्र दिली होती. जी अ, बारीक एक 4 ते 5 केसाच्या ब्रशनी मान मोडून रात्रंदिवस काम करून तुम्ही जे काही देता, तर ते 10 पेंटिंग मी त्याला दिली होती ती. आणि ती पेंटिंग नेल्यानंतर एक साधारण 1-1.5 वर्षांनी, 2 वर्षांनी मी त्याला विचारलं, की "काय झालं त्या पेंटिंगचं?" किंवा "त्या पेंटिंगचं तू मला काही हे करू शकतोस का? किंवा ते सेल झाली का? किंवा मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तर तू सांगतो का?" तर त्याने चक्क सांगितलं, की ती पेंटिंग फाटली सगळी म्हणून. अरे अ, बापरे! तर मला तो मोठा शॉक होता. हो ना. कारण एक पेंटिंग तयार करायला जी काय मेहनत लागते किंवा जी काय म्हणजे जीव ओतलेला हो, आहे. जीव ओतलेला असतो. अगदी जीव ओतलेला असतो आणि तो जीव ओतणं म्हणजे अगदी रात्रंदिवस काम करून घाम गाळून असतं आणि तसं 8 ते 10 महिने तुम्ही केलेलं असतं. प्रत्येक चित्र सुंदर तयार झालेलं होतं. म्हणजे की असं नाही की आणि प्रत्येक डोळ्यातले भाव, हातातली म्हणजे अगदी चित्र काढताना ज्वेलरी जी असते हं, 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 यांची हं. स्त्रियांची, हं. त्याच्यामध्ये हत्ती घोड्याची वरात पण मी दाखवलेली असते. ओह म्हणजे एवढ्या बापरे! त्या बारीक स्केलवर काम होतं. आणि ती चित्र जेव्हा त्यांनी सांगितलं की फाटली म्हणून किंवा एकही चित्र आता व्यवस्थित नाही किंवा तर तो मला मोठा शॉक होता ॲक्चुअली. मानसिक धक्का आहे. मानसिक धक्का बसला होता मला आणि खरं सांगायचं तर त्याचा त्रासही काही काही महिने झाला म्हणजे ॲक्चुअली. म्हणजे मी एक 4-5 महिने चित्र काढणंच बंद केलं होतं. म्हणजे इतपत ते ओह! झालं होतं. हं, हं, हं. पण नंतर मी हळू-हळू कव्हर झालो आणि मग आपण त्याच्यानंतर एक गोष्ट ठरवली, की चित्र ही फ्री द्यायची नाही किंवा
अ, अ, याच्यावर टाकायची नाही, म्हणजे की जनरल विश्वासावर द्यायची नाही, म्हणजे धर्मादाय नाही. धर्मदायी नाही. कारण त्याची किंमत ज्याला आहे आणि ज्याला बरोबर. ज्याला समजतं त्याच्यातलं बरोबर. त्यालाच द्यावी. मग त्यामुळे तुम्हाला चित्राचं मूल्य कळलं. हो, चित्राचं मूल्य मलाही कळलं आणि त्याच्या बाबतीतलं मला त्याचाही दृष्टिकोन कळाला कळलं. आणि बरोबर. मला लोकं अशी असू शकतात हं, हं, हे हं. पण कळालं. हं. आणि दुसरा आणखीन एक शॉक त्याच्याचकडनं होता, की त्यांनी लाख दीड लाखाला दुसऱ्या एका आर्टिस्टचं पेंटिंग जेव्हा त्यांनी विकत घेतलं, तेव्हा मला ते आश्चर्य जास्त वाटलं, की ओह! हे असं असं पण होतं का होऊ म्हणजे? शकतं. होऊ शकतं. म्हणजे हा माणूस खरंच व्हॅल्यू करतो का नाही करत आहे? म्हणजे होय. ह्या संभ्रमात मी थोडे काही दिवस होतो म्हणजे. बरोबर. पण ठीक आहे, म्हणजे तो एक अनुभव म्हणून खूप मोठा माझ्या गाठीशी आला म्हणजे, हं, आणि हं, तो हं. फार लहान वयात आला म्हणजे. त्यानंतर म्हणजे ज्या काही गोष्टी मी करायला लागलो, त्या व्यवस्थित बघून थोड्याशा हे करायला लागलो. बरोबर. हं, नंतर हं. तुम्ही मुलांसाठी कला वर्ग सुरू केले, हो, चित्रकला वर्ग. हो, हो. त्याला कसा काय प्रतिसाद होता? हो, आता 2005 साली मी कोथरूडला शिवतीर्थनगरला मी रंग नावाने क्लास सुरू केला. हं, हं. रंग अकॅडमी म्हणून, आणि त्याला छान प्रतिसाद होता. म्हणजे मी एवढं मुलांबरोबर एन्जॉय केलेलं आहे म्हणजे, आणि मुलांनी पण माझ्याबरोबर, आणि खूप मुलं असायची, म्हणजे खूप मुलं, म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे वयाची आणि वेगवेगळ्या या क्षेत्रातली अशी, स्ट्रेटा. हां, म्हणजे अशा सगळ्या लोकांनी पेंटिंग केली होती. हं, हं. आणि त्यांना पेंटिंग येऊ शकतं हा कॉन्फिडन्स देण्यासाठी मला जी काही मजा यायची ना म्हणजे, हं. आणि तो त्यांना आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसायचा ना त्यांनी तो आत्मानंद. हो, हो, हो. आत्मानंद आपण म्हणतो तो. पण तो अतिशय सुंदर असायचा म्हणजे, की आणि त्यांना ते दाखवायलाही आवडायचं. हं, आणि मला स्वतःला असं वाटतं, की आई-वडील किंवा गुरु हे जेव्हा आपल्या मुलाच्या चित्राचं कौतुक करतात, हं, हं. तर हे खूप ना म्हणजे नॅचरल आहे, म्हणजे किंवा नॅचरल नैसर्गिक. म्हणण्यापेक्षा नैसर्गिक आहे ते. पण जेव्हा तिसरा माणूस जे त्याचं कौतुक करतो ना, तर ती गोष्ट त्या मुलासाठी खूप मोठी असते. म्हणजे किंवा त्रयस्थ माणसाने तेच हो, त्रयस्थ वाखाणणं. हां, तर त्याला फार महत्त्व आहे. बरोबर. तर मला वाटतं मी त्या ही गोष्ट मी ठेवून त्यांना शिकवायचो, हं, हं, हं. की तू तिसऱ्या माणसाने, म्हणजे ज्या माणसाला माहिती नाहीये त्या हं. माणसाने तुझ्या चित्राचं कौतुक करणं ही खरी तुझी अचीव्हमेंट आहे. हं. जी आई-वडिलांनी किंवा गुरूंनी म्हणण्यापेक्षा, बरोबर. असं मला वाटतं म्हणजे. आणि माझ्याकडच्या सगळ्या मुलांची चित्र आत्तापर्यंत अनेक त्रयस्थ माणसांनी ॲप्रिशिएट केलेली आहेत आणि भरपूररित्या ॲप्रिशिएट केलेली आहेत आणि अजूनही करतात म्हणजे, त्या की म्हणजे त्याचा फायदा त्या मुलांना पण आत्मविश्वास हो, हो. वाढण्यासाठी अगदी, होतो. अगदी, अगदी. म्हणजे याचा बेसिक फायदा असा आहे याच्यामध्ये, की जेव्हा मोहीन आर्टचं काम करायला घेतो आपण, तेव्हा एक तर त्याच्यामध्ये काही मुलं चंचल असतात, काही मुलं बसू शकत नाहीत एका हं, हं, जागेवर, हं, किंवा हं. काही मुलं जरा हूड टाइपची असतात, किंवा तर त्यांना एका जागी बसवणं हा पहिला टास्क असतो. तर त्याच्यासाठी 8 असाइनमेंट वेगळ्या डिझाइन केलेल्या आहेत. हं, ह्या हं. 8 असाइनमेंटमध्ये त्याची बैठक, त्याचा कलर सेन्स आणि फिनिशिंग शार्पनेस, आणि त्याची म्हणजे बैठक जी म्हणतो आपण, त्याची सिटिंग कॅपॅसिटी वाढवणं, हं, हं, हा हं. मेन उद्देश आहे. म्हणजे ती अर्धा तासावरनं 1 तासावर नेली जाते, 1 तासावरनं दीड तासावर, दीड तासावरून 2 तासावर, अशी हळू ती सिटिंग कॅपॅसिटी त्याची वाढवली जाते. आणि तो मुलगा एक सलग 2.5 ते 3 तास बसून काम करू शकतो तो. म्हणजे गाण्यात जसा रियाज असतो हो, हो, हो. अगदी, अगदी, अगदी. अगदी. तसंच ते. आणि अनेक मुलांना त्याचा फायदा होतो. हं. बेसिकली कॉन्सन्ट्रेशनसाठी त्याचा खूप उपयोग होतो. बरोबर. आणि बारीक केसाच्या ब्रशनी काम करायचंय, त्यामुळे श्वास रोखून काम करावं लागतं. त्यामुळे त्याचा फायदा इतर गोष्टींमध्येही होतो. हं. म्हणजे फक्त पेंटिंगमध्येच होत नाही तर आपल्या जीवनात हो, हो. त्याचा अगदी, अगदी, होणारा अगदी. संतुलन जे हो, आहे ते अगदी, अगदी. चालणार नाही. आणि सॉर्ट ऑफ योगा टाइपमधलं जे मेडिटेशन आहे, ते बरोबर. या टाइपमधलं म्हणायला हरकत नाही म्हणजे बरोबर. चित्रकलेमधलं. मला दुसरं तुमचं विशेष कौतुक ह्यासाठी वाटलं, की हां. आपल्या क्षेत्रामध्ये स्वतःची नाममुद्रा निर्माण करणं हे आपण ज्याला ब्रँड म्हणतो. हो, हो. तर ते फार कठीण असतं. हो, आणि तुम्ही बरोबर त्याच्यावरच काम करता. हे जे तुम्ही आता 2-3 वेळा मोहीन हो, म्हणालात, हो, हो, हो. तर ती मोहीन कलाशैली नक्की काय आहे? ती थोडक्यात आमच्या बरं. श्रोत्यांना सांगितलं तर बरं होईल. तर याचं असं आहे, की जे तुम्हाला मगाशीच मी सांगितलं, की आम्रपालीचं चित्र जे मी तयार केलं,
ते खूप जणांना आवडायचं आणि बेसिकली मलाही खूप आवडायचं. म्हणजे मला जनरल एखादं रेखाटलंय काम आणि केलंय आणि ते दाखवलंय याच्यात समाधान नाही मिळायचं बेसिकली आणि त्याच्यात मजा पण यायची नाही. म्हणजे प्रत्येक पार्ट अन पार्ट या शैलीमध्ये डिझाइन केला जातो. प्रत्येक पार्टमध्ये बारीक काम केलं जातं. झाडाचं पान असेल तर रेषानरेषा पानाची काढली जाते झाडाच्या हो. पानावर हं, हं, हं. आणि फुलामध्ये पण डिझाइन केलं जातं. झाडाच्या बुंध्यापासून सगळ्या याच्यावर गवताच्या पात्यांवर डिझाइन केलं जातं हं, हं. आणि याचा प्रत्येक पार्ट फक्त ह्युमन म्हणजे मानवी जर आकार असेल एखादा तर त्याच्या स्किनला सोडून म्हणजे त्वचेला सोडून बाकी सगळे जेवढा काही पार्ट आहे म्हणजे त्याचे कपडे, दागिने या सगळ्यावर मोहींचं काम होतं. हं, म्हणजे हं. बारीक काम होतं सगळं. हं, हं. मोहीन म्हणजे ब्राईट, अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक हं, हं, हं. आणि जी पाहिल्याबरोबर एक अट्रॅक्ट करते आपल्याला स्वतःला खेचते खेचलंय. ती, हं, हं. खेचलं जातं हं, हं. आणि ते चित्र पाहावसं वाटतं. हं, हं. तर त्याला म्हणून एक संस्कृतमधलं नाव मी शोधलं आणि ते मोहीन नाव दिलेलं आहे. तर मोहीन हे म्हणजे असं व्हायचं की मिनिएचर शैली त्याला आधी म्हटलं जायचं. हं, हं. पण मिनिएचरमध्ये इतके प्रकार आहेत की नक्की मिनिएचरमधला हा प्रकार कुठला? आपला प्रकार आपला कुठला? प्रकार कुठला? हं. आणि त्याचं कन्फ्युजन व्हायचं आणि सगळे लोकं म्हणायचे की हा पण मिनिएचरचाच एक प्रकार आहे. हं, हं. पण ते सगळं ना मिनिएचर शैलीमध्ये अनेक येतात. कांगडा येतात, तंजावर येतात, बऱ्याच प्रकारच्या राजस्थानी प्रकारच्या बऱ्याच शैली येतात. तर ह्या शैलीमध्ये ते लुप्त व्हायला लागलं का? तर माझा एक सौरभ म्हणून मित्र होता. तर तो मला म्हणला की "नाही, नाही, हे असं नको करू तू. तू याला नाव दे" म्हणे. तर मग मी म्हटलं, "मग ठीक आहे, नाव देतो त्याला." मग आम्ही नाव नाव शोधलं त्याचं. नाव दिलं गेलं आणि मोहीन नाव दिलं माझ्या चित्रशैलीला. तर हे सगळा जो म्हणजे डिझाइन होतानाचा जो प्रवास आहे. प्रवास आहे हा सगळा. तर हा बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात घडून गेल्या आहेत. म्हणजे जवळ-जवळ 10 ते 12 वर्षानंतर त्याला मोहीन नाव दिलं गेलं. हं, हं. पण तोपर्यंत त्याला मिनिएचरच्या अंडरच ते येत होतं ॲक्चुअली. बरोबर. आणि ते करतानाची आणखीन एक मजा अशी की सांगायची म्हणजे की म्हणजे मी खरं एन्जॉय केलं कधी म्हणजे आणि सुरुवात कधी झाली ते सांगतो, की 2000 मला वाटतं 6 साली हं, हं. 2006 साली मी या मोहीन शैलीतली अनेक चित्र मुलांकडनं करून घेत होतो. तर मग एक माझ्या डोक्यात आलं, की आपण यांना ट्रॅडिशनल विषय देऊन का बरं नाही, म्हणजे पारंपरिक आपले भारतीय विषय देऊन का नाही यांच्याकडनं काम करून घ्यायचं. हं, हं, हं. त्यांनी आपली भारतीय संस्कृती पण जपली जाईल, त्यांना माहिती पण होईल आणि इनडायरेक्टली त्यांना त्याचा अभ्यास पण होईल. बरोबर. असं करून प्रत्येक मुलाला म्हणजे 17 मुलं माझ्याकडची जी बॅचमधली होती. 17 मुलांना 17 सब्जेक्ट दिले गेले. विषय त्यांना निवडायला सांगितले गेले आणि हे भारतीय परंपरेशी निगडीतच हे सगळे विषय असावे, असं त्यांना सांगितलं गेलं. त्याच्यानंतर त्यांनी ते निवडले. म्हणजे कोणी फिरकीचा तांब्या किंवा जुन्या वस्तू ज्या असतात भारतीय आपल्या महाराष्ट्रातल्या त्या घेतल्या. हं, हं, हं. कोणी राशींवर काम केलं. हं. कोणी वाड्यांवर काम केलं अरे वाह! पुण्यातल्या. हं, हं. कोणी वाहनांवर देवांच्या काम केलं. हं, देवांची हं. वाहनं कुठली आहेत त्याच्यावर काम केलं. अशी अनेक विषय घेऊन म्हणजे सूर्य, चंद्रांपासून सगळे विषय घेऊन मुलांनी त्याच्यावर काम केलं. हो, म्हणजे संस्कृत आणि हो, परंपरा हो, हो, हो. अगदी, अगदी. याचं जतन आणि बरोबर, संवर्धन. बरोबर. हं. आणि शैली पण त्याला मॅच होणारी आहे आणि त्याच्याशी जाणारी आहे. बरोबर. तर त्यामुळे ते अगदी सुंदर त्याला स्वरूप आलं. तर माझ्या ओळखीमध्ये एक माझे परिचित डॉक्टर होते. डॉक्टर संजय कुलकर्णी युरोलॉजिस्ट आहेत ते मोठे. तर त्यांनी ते पाहिले आणि त्यांनी सांगितलं, की "मी तुला स्पॉन्सरशिप देतो याची, तर तू याचं एक्झिबिशन कर." तर त्यांनी मला स्पॉन्सरशिप दिली त्याची आणि त्याची स्पॉन्सरशिप घेऊन मग माझा एक मित्र आहे. तर त्यांनी मला सांगितलं, की "आपण हे थोडं एक्सपांड करू" म्हणे, "थोडंसं वाढवूया आपण हे." म्हणून मग आम्ही बऱ्याच लोकांना अप्रोच झालो. हं, हं. त्याच्यामध्ये आम्हाला डिझनेनी स्पॉन्सरशिप दिली. अरे वाह! डिझने पोगो आले होते पहिल्यांदा. मग आम्ही पोगो का डिझने असं आमचं ठरत नव्हतं. पण नंतर ठरलं, की डिझनेलाच आपण घेऊया. मग डिझने, रेडिओ मिर्ची म्हणजे साधारण टाइम्स ऑफ इंडियाची एक हे होती. तर त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आणि लँडमार्क टाटा ग्रुपचं होतं. त्यांनी हं, पण हं, आम्हाला हं. ते स्पॉन्सरशिप दिली. प्रिंटिंगमध्ये होते मला वाटतं हो, हो, लँडमार्कवाले हो, ना? हो. हां, हां. म्हणजे ते बुक्स आणि बुक्स याच्यामध्ये होते हां, तेच. हं, साधारण. हं.
तर त्यांनी पण स्पॉन्सरशिप दिली आणि झालं आमचं एक्झिबिशन सुंदर. एक पुणे आर्ट फेस्टिव्हल नावाने आम्ही बालगंधर्वला इव्हेंट केला तो. अरे वाह! आणि तर मला ते एक 150 ते 150 पेंटिंगचं एक्झिबिशन करताना जो काही आनंद झालाय म्हणजे तो अप्रतिम होता. म्हणजे बरोबर. खूप छान म्हणजे ती अनुभव ग्रेट संपन्न. ग्रेट अचिव्हमेंट म्हणायला पाहिजे. बरोबर. ती झाली म्हणजे. आणि डिझनेच्या लोकांना सुद्धा ते पाहून छान वाटलं, की इतक्या छोट्या मुलांनी इतकं सुंदर काम केलंय. तर ती जास्त मोठी गोष्ट होती म्हणजे, की इतकी छोट्या मुलांनी इतकं बारीक याच्यात काम करणं. तर ही गोष्ट आम्हाला छान वाटली म्हणजे खरं म्हणजे. आणि तर हे केल्यानंतर जो काही उत्साह आला ना, की आपण काय-काय करू शकतो. म्हणजे ह्या गोष्टीची जाणीव होणं खरं तर महत्त्वाचं असतं आणि ती एखाद्या एखाद्या वेळी झाली ना किंवा एखाद्या मोमेंटला झाली ना, तर ती खूप काही गोष्टी घडवते पुढच्या. आपोआप. आपोआप घडवते. तर तर तसं झालं ते आणि हां, ते एक्झिबिशन झाल्यानंतर म्हणजे एक्झिबिशन मला वाटतं 2007ला झालं. हं, हं. तर डॉक्टर संजय कुलकर्णी म्हणजे डिझने, रेडिओ मिर्ची आणि टाइम्स ऑफ इंडिया, लँडमार्क यांनी झालं ते. त्याच्यानंतर मग आता काय करायचं हा एक मोठा हे होता, की आणि खूप काय करावंसं वाटत होतं, स्वस्त बसवत नव्हतं. म्हणून मग मुलांनी संदीप खरेंच्या कवितांवर मौनांची भाषांतरी पुस्तकं आम्ही आणलं आणि त्याच्यावर संदीप खरेंच्या कवितांवर मुलांनी चित्र काढली. हं. ती एक जवळ-जवळ एक 70-80 चित्र तयार झाली असतील म्हणजे. हो. हो, हो. ती पण. त्याचं एक्झिबिशन नाही होऊ शकलं म्हणजे काही हे हं, नाही. हं, हं, हं. सगळं मला तुम्ही संस्कृती, हां, संस्कृत, हां, हां. परंपरा हो, याचं सगळं तुम्हाला एवढी आस्था आहे असं हो, सांगता. हो. मग ते पत्त्यांचा कॅटचं तुम्हाला व्यसन कसं लागलं ते पण आम्हाला हां, हां. तर झालं असं होतं, की आम्ही ग्रुपनी बऱ्याचदा पत्ते खेळायचो. पण हां, त्याच्यातले ना राजा-राणी जे आहेत ना, तर हे राजा-राणी ते ना एकाच शैलीतले वाटायचे. म्हणजे कुठलाही पत्त्याचा कॅट आणला ना, हां, हां. तरी ते तसेच वाटायचे म्हणजे. हं, हं. आणि त्याच्यात मजा नव्हती येत. म्हणजे म्हणजे म्हटलं हे पण ते काय पत्ते खेळताना चित्राकडे कशाला बघायचं आपण? नाही आता ही चित्रकाराची नजर म्हणजे हां. आणि हा चित्रकाराचा भाव म्हणजे त्याला जे काही लागतं ते परफेक्ट लागतं किंवा त्या त्या अ, आपल्या हां, नजरेतनंच आपल्या नजरेतलं छान दिसणारं दिसणं पाहिजे पाहिजे. काहीतरी म्हणजे हं. तसं लागतं. तर ती कॉन्सेप्ट खूप दिवस घोळत होती डोक्यामध्ये. तर मग सीनियर ग्रुप जो होता माझ्याकडचा त्यांनी त्यांच्याबरोबर या गोष्टी डिस्कस केल्या आणि ती कॉन्सेप्ट काही उतरत नव्हती म्हणजे बरीच वर्ष 2 वर्ष ती कॉन्सेप्ट डोक्यात घोळत होती. पण ती काही केल्या उतरत नव्हती काही गोष्टींमुळे. तर चित्रांगण रंगचं नाव बदलून मग चित्रांगण केलं आणि मला वाटतं 2016 साली 16 साली. तर त्यावेळेस ग्रुपबरोबर डिस्कशन केला पत्त्याचा विषय, की आता आपण पत्ते आपल्या शैलीमधले डिझाइन करूया. हं, हं. म्हणजे राजा-राणी हे सगळे आपल्या शैलीतले. हं. म्हणजे नऊवारीतल्या राण्या आणि फेटेवाले राजे अच्छा. सगळे. म्हणजे ट्रॅडिशनल जसे आपले पूर्वी. ट्रॅडिशनल आपल्या ह्याच्यातलं सगळं पाहिजे. हं, हं, म्हणजे हं. ते काय बाहेरच्या देशातलं नको. हं. आणि म्हटलं मग ठीक आहे आपण करायला घेऊया हे. मग भराभर चित्र काढली गेली. म्हणजे माझी पुतणी आहे केतकी आणि माझा एक स्वप्नील म्हणून स्टुडंट आहेत. ते दोघं 6वी-7वीतच होते त्यावेळेस. तर ते म्हटले, "आम्हालाही काम करायचं त्याच्यात." म्हटले, "आम्ही पण पेंटिंग करू लागणार." म्हणजे असं 7 जणांचा ग्रुप होता. तर सगळ्यांनी मिळून आम्ही घेतलं काम करायला त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या ग्रुपमध्ये म्हणजे आम्ही सगळेच जण होतो. म्हणजे एक अश्विनी, मनीषा, मिलिंद बडकुंद्री म्हणून होते ते आहेत. प्रियांका एक होत्या आणि केतकी, स्वप्नील आणि मी असं मिळून आम्ही तो हे सुरू केला. काम सुरू केलं. प्रोजेक्ट प्रोजेक्ट. सुरू केला. आणि तो करताना एवढी मजा आली म्हणजे, की ते जे म्हणजे खरं सांगायचं ना तुम्हाला, तर ही प्रोसेस जी असते ना, ती एन्जॉय करायची असते. आणि हं, प्रॉडक्ट हं. होईपर्यंतची जी काही गंमत असते ना, म्हणजे टेक अँड गिव्ह प्रोसेस जी असते ती हं. एकमेकांना देणं, घेणं. मग हे बदामचं पान असं असेल किंवा चौकटचा राजा असा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी डिस्कशन व्हायचं ना, हं. तर ही खूप वेगळी गोष्ट असते. ती मजा असते ती. कल्पनाशक्तीला हो, चालना चालना असते ती. म्हणजे आपल्या हो, चर्चेमधून. हो, चर्चेमधून. हं. आणि हे करताना मग सगळ्यात शेवटी पूर्ण पत्ते तयार झाले. म्हणजे पूर्ण अ, 52 पत्त्यांचा संच. 52 पत्त्याचा संच नाही म्हणता येणार, 12 पत्त्यांचा. म्हणजे हां, रंगीत 13च्या राजा-राणी सगळे हां, मिळून 13च्या 2 12. विदूषक असे करून. बरोबर. हं.
तर तेवढ्या करून ते थांबायचं नव्हतं. म्हटलं याच्यामध्ये अजून एखादा आपल्याला आपण गोष्ट ॲड करायला पाहिजे किंवा अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्ही त्याच्यात ॲड केली. ती म्हणजे हे पत्ते आम्ही संस्कृतमध्ये तयार केले. म्हणजे हां, हां, ते मी परवा हां, बघितलं. हां. एका बाजूला इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे हो. वरच्या आणि एका हां, बाजूला संस्कृतमध्ये बरोबर. आहे. हं. पण त्यांनी अजून त्याला एक म्हणजे चार चांद लागल्यासारखं झालं म्हणजे की मजा आली त्याला म्हणे, हं, हं. की संस्कृत वरती शब्द म्हणजे एक नृप हां, नृप म्हणजे राजा, आणि राज्ञी म्हणजे राणी, आणि एकम म्हणजे एक्का, एक हां. एक्का असं करत ते आम्ही तयार केलं ते. हं. आणि डिझाइन मी ग्राफिक डिझायनरच असल्यामुळे ते डिझाइन केले मी आणि ते आणले मी पण या म्हणजे संस्कृतचं तुम्ही त्याच्यात त्या पत्त्यांचं किंवा तुमची जी काही चित्र हां, असतात हां. त्यासोबत तुम्ही माहिती पण देता. हो. त्याचं मोहीन ॲक्चुअली. पारंपरिक हां. हो, हो. तर मोहीन ते शैलीची. संस्कृत मधली जी माहिती आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत होते. तुम्ही परवा सौरभ काही ते नाव हां, घेत सौरभ मराठेंची याच्यामध्ये पूजेच्या कागदांमध्ये. अच्छा, ओके. पूजेच्या हां. कागदांमध्ये. अच्छा. हां. तर संस्कृत फक्त आपण याच्यामध्ये एक एक संख्यापासून किंवा पत्त्यांची जी नावं आहेत, हं, हं. ती आपण सगळी संस्कृत आणि इंग्लिश घेतली आहेत. बरोबर. बाकी संस्कृत काही आपण त्याच्यात नाहीये. त्याच्यात केलेलं नाही. नाहीये. हं, हं, हं. पण तशी घेतलेली ती आपण. हं, आणि प्रिंटरकडून प्रिंट करून घेतला तो हं. आणि एक इव्हेंट होता माझा. म्हणजे एक इंटरनॅशनल इव्हेंट होता. तिथे आम्ही ती लॉन्च केली ॲक्चुअली. म्हणजे अगदी प्रिंटिंग होऊन डायरेक्ट आम्ही तिथेच नेली अगदी म्हणजे हं, हं, हं. एक्झिबिशन स्टॉलवर. स्टॉलवरच नेली आणि जवळ-जवळ आमची 600च्या वर आम्ही 1000 प्रिंट केली होती. 600च्या वर सेल झाला आमचा. एका ठिकाणीच. एकाच ठिकाणीच. म्हणजे ओह! ही खूप मोठी आमच्यासाठी गोष्ट होती आणि ते प्रॉडक्ट प्रचंड आवडलं म्हणजे लोकांना. म्हणजे की असं वाटलंच नव्हतं की असं होऊ शकेल आणि पण अजून हां, बोला. बरोबर. हां. पण मग हे आता कोणाला जर हवं असेल तर कुठे मिळू शकतं तुमचे ते? कारण मी तुम्ही तुमच्याकडून घेतलेत. हो, हो. माझ्या मुलीला पण आवडलं ते खूप म्हणून बरं, तिने तिच्या बरं. मित्रासाठी पण हो, घेतलं. बरोबर. पण लोकांना जर घ्यायचं झालं तर कुठे मिळू शकेल? तुम्ही 9822270074 यावरती कॉन्टॅक्ट करा. हं, हं. हा माझाच नंबर आहे हं, हं. आणि यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला मिळतील. पण बाकी असं स्टोअर्स किंवा ऑनलाईन ऑनलाईन आता अवेलेबल आता सेकंड आम्ही हे करू म्हणजे सेकंड त्याचा लॉट प्रिंट करू आम्ही. पहिले होतं पहिला वक्कल लॉट ते संपत संपलं. आलाय म्हणजे अगदी अच्छा, अच्छा. 100च्या पेक्षाही कमी राहील. 80 अच्छा. एक राहिले असतील आता. अरे वाह! वाह! म्हणजे अभिनंदन. थँक यू. तर तर तसं आहे ते. पण हं. ती एक मोठी आहे आणि मला ना एक ह्या गोष्टींमुळे म्हणजे तुम्हाला सांगतो, की एक हॅबिट लागल्यासारखं झालं. म्हणजे दरवेळेस नवीन काहीतरी क्रिएट करत करायची राहायचं. बरोबर. करायची जी मजा आहे ना, ती हं, मला खूप अनुभवायला मिळाली हं, हं. आणि ती मी करत राहिलो. म्हणजे पत्त्यांचं तुमचं ऐकलं त्याच्यात आपला उल्लेख झाला त्या हां. तुमचे जीवती हो, 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 आणि तर त्याविषयी पण थोडं जरा हो, सांगा आणि हो. मग ते त्याच्यात तुम्हाला काम करावंसं का वाटलं? बरं, बरं. आणि माझ्या दृष्टीने ते आपलं संस्कृती हो, प्रसार करण्याचं एक हो, साधनच हो, हो, होऊन गेलंय हो, ते. हो. त्याच्याविषयी थोडं सांगा. बरोबर. याच्यामध्ये कसं झालंय, की ट्रॅडिशनल विषयांवर काम करता म्हणजे 2005 पासनं ते आत्तापर्यंत. तर भारतीय शैलीतले किंवा भारतीय विषयांवर अनेक विषयांवर काम केलं गेलंय आणि त्याच्यावर साधारण 500 ते 700च्या वरती पेंटिंग सगळ्या लोकांनी तयार केलेली आहेत ऑलरेडी. हो. आणि तर त्यामध्ये ना, की असं आपल्या कल्चरमध्ये काही गोष्टी आपण शोधायला गेलो ना, तर आपल्याला नवीन-नवीन दरवेळेस मिळतं काहीतरी. म्हणजे असं नाहीये, की आता झालं एवढं झालं म्हणजे संपलं, संपलं. असं नाहीये. फुल याच्यामध्ये स्टॉप खूप नाहीच आहे. फुल स्टॉप नाहीये. म्हणजे तुम्ही शोधायला गेले, की तुम्हाला खूप विषय सापडतात. तर हे असं होतं. आणि पत्त्यांचं जे काम झालं त्याच्यानंतर मला वाटतं, की आमचं इंटरनॅशनल एक्झिबिशन जे झालं, त्याच्यानंतर मला वाटतं एक 4-5 महिन्यातच कोरोना आला. हं, हं. आणि ते कोरोना आल्यानंतर गोष्टी बदलल्या. म्हणजे माझ्याकडे जे स्टुडंट यायचे किंवा काय क्लास व्हायचा अ, तो ऑनलाईनवर शिफ्ट झाला आणि ऑनलाईनद्वारे त्याला कमी रिस्पॉन्स यायचा बेसिकली. हं. तर हे करताना खूप सारे विषय मनामध्ये यायचे. कारण इतके वर्षाची सवय होती ती, की वेगवेगळ्या विषयांवर काम आपण करणं. काम करतो आहे आणि काम देतो आहे. आणि एक ती ना सवय लागल्यासारखं झालं होतं, की ह्या विषयावर काम होऊ शकतं, ह्या विषयावर काम होऊ शकतं.
असं करता एक विषय आला, की एकदा कोरोना झाल्यानंतर, म्हणजे कोरोना थोडासा आटोक्यात आला होता. तर मला ना संस्कृत कॅलेंडर तयार करायचं होतं. हं, हं. संस्कृत शी संबंधित एका वर्षाचं कॅलेंडर करायचं होतं. तर त्या संदर्भात मी थोडंसं काम सुरू केलं होतं. तर तो विषय डोक्यात होता आणि सौरभ मराठे म्हणून एक जण आहेत. तर ते मला Instagramवर आणि याच्यावर Facebookवर मी त्यांचे बरेचसे व्हिडिओ बघितले किंवा त्यांचं काम बघितलं, की ते पारंपरिक विषयांवर त्यांचा बराच अभ्यास आहे किंवा पौराणिक गोष्टींवर बराच अभ्यास आहे. तर म्हणून मी त्यांना विचारायला बोलवलं, की म्हटलं मला हे जे आपले महिने आहेत म्हणजे माघ, अश्विन, कार्तिक याच्यावर आपल्याला संस्कृतमध्ये कॅलेंडर तयार करता येईल का? असं हं. म्हणून मी त्यांना इन्व्हाईट केलं होतं घरी आणि ते आले होते. म्हणजे त्याच्यावर आमचं डिस्कशन सुरू झालं, की असं-असं तुम्ही मला काम द्या म्हणून. तर ते म्हणले, "ठीक आहे, आपण याच्यावर विचार करू आणि आपण सुरू करू याच्यावर काम." आणि ते झाल्यानंतर मी त्यांना मोहीन शैलीतली काही चित्रं दाखवली. तर ती चित्रं दाखवताना ते एक गोष्ट लक्षात येत होती, की ते बघत होते आणि बघता-बघता त्यांना ते शैली आवडत होती आणि बघता शेवटच्या पानावर जेव्हा ते आले, तेव्हा तिथे होता एक जिवतीचा कागद. मी रफ स्केच करून ठेवलं होतं त्याचं. तर ते रफ स्केच इतकं जनरल म्हणजे साधं पेन्सिलनी केलेलं ड्रॉइंग होतं ते आणि ते ड्रॉइंग करत असताना ते जनरल मी काढून ठेवून दिलं होतं आणि ते अपूर्ण होतं म्हणजे पूर्ण पण नव्हतं ते. तर ते पाहिल्यावर ते म्हणले, की "हा पण विषय छान आहे म्हणे, याच्यावर तर भरपूर काम होऊ शकतं." अच्छा, हां. त्यांनी सुचवलं. हो, त्यांनी सुचवलं ते, की हे ह्याच्यावर भरपूर काम होऊ शकतं आणि मी म्हटलं, "ठीक आहे, पण मला याची माहिती हवी होती." ते म्हटले, "मी देतो तुम्हाला माहिती सगळी याची, काय असेल ती." आणि म्हटलं, "ठीक आहे." आणि मीनवाईल त्याचमध्ये माझी एक सविता भसे म्हणून नाशिकची बहीण आहे. तर तिने मला ना पिठोरी कागदाचं म्हणजे साध्या पिवळ्या कागदावर जे काही चित्र चित्र असतं, ब्लॅक रेखाचित्र. ब्लॅक रेखाचित्र असतं, त्या टाईपमधली त्या कागदाचं चित्र मला पाठवलं होतं. त्याच्यामध्ये अगदी ते पण खूप सुंदर होतं. म्हणजे नऊवारीतल्या 64 योगिनी किंवा बाकीचं सगळं जे काही एक बाकीची जी चित्र होती, एक 17-18 चित्र बाकीची होती. ते राधाकृष्ण, शंकर, पार्वतीपासून सगळी चित्र त्याच्यामधली. गणपती, रिद्धी-सिद्धी अशी बरीच होती. तर ती सगळी पण ट्रॅडिशनल होती. तर मी म्हटलं, "आपण मग हाच विषय का नको घ्यायला म्हणजे मग?" मग मी काय केलं, की मा घे भरारी Facebookवर जे आहे, त्याच्यावर मी एक पोस्ट टाकली, की मला अशी-अशी महाराष्ट्रातली बरेचसे पूजेचे कागद हवे आहेत, की जिथे-जिथे ज्या-ज्या शैलीतले मिळतील, म्हणजे की ज्या पारंपरिक. पारंपरिक याच्यातली असतील, ते तुम्ही मला पाठवा. तर मग ते त्यांनी बऱ्याच महाराष्ट्रातनं म्हणजे मला सगळीकडनं कागद आले. कोणी नागपूरवरून पाठवलं, कोणी कोल्हापूरवरून पाठवलं, कोणी मुंबईवरून आलं. काही कागद मला विदर्भातनं आले. तर असं करता माझ्या जवळ-जवळ एक 10 ते 12 कागद तयार झाले. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची वैविध्य जे आहे, म्हणजे ते खूप वेगळं म्हणजे खूप प्रकारचं आहे. म्हणजे आपल्या शैलीमध्ये जिवतीचा कागद 3 ते 4 प्रकारे आहेत, हे मला ते पाहिल्यावर कळालं, की म्हटलं, "अरे बापरे! हे एवढं एवढे प्रकार व्हेरिएशन आहे." आहेत. हं. आणि प्लस झपूर्झाला मी जेव्हा मध्ये गेलो होतो, तेव्हा तेव्हा पण तसंच झालं होतं, की तिथे पण सांगली प्रिंटिंग प्रेसमधले काही कागद होते. म्हणजे तिथला जिवतीचा कागद तोही वेगळा होता. पिठोरीचा कागद तोही वेगळा होता. तर त्याचेही मी फोटो घेतले होते. आणि हे सगळं बघितल्यावर म्हटलं याच्यात अभ्यास करण्यासारखं भरपूर आहे किंवा याच्यात काम करायला भरपूर चान्स आहे. आणि मोहीन शैलीत तर हे भरपूर काम छान होऊ शकतं म्हणजे याच्यावर. आणि जवळ मी ते 15 पूजेचे कागद तयार केले म्हणजे. हो, हो, वेगवेगळे. हो, वेगवेगळे. शैली तीच. शैली माझीच मोहीन मोहीन. आणि काम मात्र याचं. हं. आणि ह्यामध्ये काम केल्यानंतर म्हणजे एक 6 महिने अखंड काम चालू होतं. म्हणजे रोज 3.5 ते 4 तास काम मी करायचो हो. संध्याकाळी. म्हणजे माझं ऑफिस करून मी संध्याकाळी बसायचो. माझं हाल्फ डे ऑफिस होतं. त्यामुळे मी 4ला जे बसायचो ते रात्री 8ला किंवा 9ला उठायचो मी ते काम करून. असं करत अखंड 6 ते 7 महिने मी काम केलं ते. आणि त्यावर काम केल्यानंतर ते स्कॅन करून प्रिंट करून जेव्हा ते आणलं सगळ्यांसमोर, तेव्हा ते अतिशय आवडलं लोकांना. म्हणजे मला वाटलं नव्हतं, की
पूजेचा कागद जिवतीचा पूजेचा कागद हा एवढा विकला एवढा जाऊ शकतो विकला जाऊ शकतो इन द सेन्स की की तो लोक एवढा आवडू त्याचा शकतो लोकांचा किंवा तेवढा त्याला प्रतिसाद लोकांमध्ये त्याची एवढी हे आकर्षण आहे. आकर्षण आहे किंवा म्हणजे आधी वाटायचं की लोक एवढे पूजा करत असतील का किंवा एक विषय म्हणून मला तो प्रचंड आवडला होता त्यामुळे मी काम केलं. पण मला ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं काय मला US मधनं त्या कागदाला मागणी आहे जिवतीच्या. हं. अजून विशाखापट्टणम म्हणू नका किंवा दिल्ली साईड, UP साईड इकडच्या साईडला जे काही आपले महाराष्ट्रीयन लोकं राहतात हं, किंवा हं, हं. बाहेर गुजरात साईडला जे राहतात, त्या सगळ्यांनी तो मागवला हो. आणि बाहेर मिळणारा जो ₹2 कागद होता किंवा ₹3 कागद जो आपण बाहेर मिळतो, तर हा कागद मी चांगल्या क्वालिटीमध्ये ₹200 ठेवलाय आणि ती क्वालिटी मी सगळ्याच प्रकारे म्हणजे सौरभ मराठेंची माहिती, मोहीन शैलीची माहिती आणि जिवतीचा कागद मोहीन शैलीतला हा असं मी सगळं जेव्हा एकत्र. देतो संचच संचच. तर तो पण फार ॲप्रिशिएट झाला. म्हणजे मला अपेक्षाच नव्हती. बाकीचे कागदही ॲप्रिशिएट झाले. पण त्या मानाने जिवतीचा, पिठोरीचा आणि ह्या कागदांना प्रचंड मागणी आली. म्हणजे खूप मागणी आली. म्हणजे मला ते पाहून जे समाधान मिळतं ना, म्हणजे खरं आहे म्हणजे तुमची आर्ट कुठपर्यंत पोहोचू शकते, याचा एकदा हे मिळालं आणि लोकांकडनं मिळणारी जी काही या गोष्टी आहेत, हं. तर त्यांना पसंतीची आवडणं जे थाप. आहे हो, हो, हो. म्हणजे तर ती खूप मोलाची असते खरं म्हणजे आणि ती हं. महत्त्वाची पण आहे. आणि ते आवडलंय म्हणून खूप समाधान मिळतं. म्हणजे पहिलं पत्त्याच्या कॅटनी जे समाधान दिलं, त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टनी पण खूप समाधान दिलं. म्हणजे हे म्हणजे मी वर्णनच करू शकत नाही त्याचं. इतकं सुंदर आहे ते म्हणजे. हां, अवर्णनीय. अवर्णनीय. हं. तर मला जे माहिती आहे त्याप्रमाणे म्हणजे जपूरजा ही एक कलादालन आपले जे गाडगीळ सराफ आहेत, हो, हो. त्यांनी त्या कुडजेच्या तिकडे काही हो, हो, निर्माण केलंय. हो. तर त्यांच्याशी तुमचा संपर्क कसा आला? तर दरवेळेस आमच्याकडे जवळ-जवळ एक 40 पेंटिंग आहेत, 70 पेंटिंग आहेत. सगळ्यांचं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचं केलेलं काम आहे. तर हे सगळं काम जे आहे, तर हे कुठे एक्झिबिट करायचं हा एक मोठा हे होता, प्रश्न होता. पण एक छान एक्सपिरियन्स आला, की आर्टला प्रमोट करण्यासाठी ज्या काही गोष्टी पाहिजे, तर त्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. त्या पी.एन. गाडगीळ सन्सचं जे गॅलऱ्या आहेत त्यांच्या स्वतःच्या, या खूप सुंदर आहेत. आणि त्यांनी आर्टला प्रमोट करण्यासाठीच ते देतात. हे कळाल्यानंतर आम्ही त्यांना अप्रोच झालो. तर पण ते त्याच्यात पण काहीतरी जांभळं आणि लाल काहीतरी प्रकरण आहे ना? हो, हो, हो. हो, हो, हो. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं आधी, की गॅलरी कुठे मिळते म्हणून. तर मी मग म्हणजे चित्रांगणमध्ये जेव्हा आम्ही पेंटिंगचं काम पूर्ण केलं, तेव्हा असं वाटलं होतं, की बरेच लोकं सांगायचे आम्हाला ओळखीचे, की पी.एन. गाडगीळ यांची गॅलरी आहे म्हणून. तर म्हणून ते त्याच्यातही प्रकार होते हे आम्हाला नंतर कळालं म्हणजे आधी नव्हतं कळालं. म्हणून आम्ही जांभळे जे पी-एन-जीला किंवा निळे जे पी-एन-जीवाले आहेत, त्यांना आम्ही फोन करायचो आणि विचारायचो, की गॅलरी आहे का? गॅलरी तुमची देऊ शकता का आम्हाला? तर ते म्हणायचे, "नाही आहेत, आमची गॅलरी नाही म्हणे." तर मी लोकांना विचारलो, की "अहो, आम्ही त्यांना फोन केला." तर ते म्हणतात, "नाही आहे गॅलरी त्यांची." तर हे काय प्रकार आहे? मग नंतर काही दिवसांनी हा प्रकार लक्षात आला एकांच्या आणि त्यांनी लक्षात आणून दिलं, की पी.एन. गाडगीळ सन्स यांचा लाल हे असलेले रेड म्हणजे एक रंगाचं रंगाची हे त्यांचा त्यांनी लोगो आणि हे सगळं ब्रँड केलेलं आहे तयार. आणि दुसरे जे आहेत ते पी-एन-जी त्यांचा ब्लू कलर आहे किंवा हं, हं. त्यांचा निळा आहे. मग हे केल्यानंतर मग आम्ही परत रेड म्हणजे पी.एन. गाडगीळ सन्स जे आहेत रेड त्यांना आम्ही जॉइन झालो. म्हणजे त्यांना विचारलं फोन करून. मग ते म्हणले, "आमची गॅलरी आहे." आणि त्यांनी एका वेळेसच आम्हाला 3 गॅलरी एकदम दिल्या म्हणजे अरे बेसिकली. वाह! म्हणजे एक औंधला. चिंचवडची दिली, एक औंधची दिली आणि दुसरी जी डहाणूकर कॉलनीतली, हं, हॅपी हं, कॉलनीतली हं, हं, दिली. हं. अशी आमची एक्झिबिशन झाली. तिथे 8 ते एक 7-8 एक्झिबिशन आमची झाली असतील टोटल. अरे वाह! म्हणजे बरोबर. गाडगिळांच्या इथला खूप छान प्रतिसाद. आपल्या या कट्ट्यावर एक हां, अनिल निवळकर म्हणून एक तरुण मुलगा आला होता, हां. जो शेतीमध्ये काम करतो. हं. त्याच्यामुळे खरं तर तुमची आणि माझी ओळख झाली. बरोबर, बरोबर. कारण तो म्हणजे मी त्याला थोडा वेडाच म्हणतो. बरं. तर त्याचा मला मध्ये फोन आला, हां. की "सर माझ्या डोक्यात भूमातेचं एक कल्पनाचित्र आहे." बरं. तो म्हणला, "सरस्वती आहे, शारदा आहे, हो, भारतमाता आहे आणि काही हो, देव्या आहेत. हो. पण आपण भूमातेला माता म्हणतो, पण बरोबर, त्याचं चित्र असं कुठे नाहीये." बरोबर, बरोबर.
तर ते मला काढायचं आणि ते मला डिजिटाईज करायचं आहे. बरं. तर ते म्हटलं काढण्याचं काम त्यांनी त्याच्या कोकणातल्या मित्राकडनं करून घेतलं. पण बरोबर. त्याला ते डिजिटाईज कलर करून बरं. पाहिजे होतं. बरोबर. म्हणून त्याने मला विचारलं, की बरं. तुम्हाला मिळेल का? बरं. असं कोणी करणार? बरं. म्हणून मी माझ्या मुलीची मैत्रीण आहे एक, बरं. श्रिया नुलकर म्हणून. बरं. तिला फोन केला. बरं. तर ती म्हणली, "काका हे काय मी करू शकत नाही, पण बरं. मी एक एक्झिबिशन बघितलं." बरं. ते तुमचं कुठलं ते बरोबर. एक्झिबिशन होतं. बरोबर. तर तिथे एक असे आर्टिस्ट आहेत, ते बरं. देवांची चित्र फार उत्तम काढतात. बरं. आणि मग तिने कुठून तरी मला तुमचा नंबर मिळवून दिला बरं. आणि आपली ओळख झाली. बरोबर. तर आता त्या भूमातेचं जे त्यांनी काढलेलं चित्र हां. त्याच्यावर तुमचं काम सुरू आहे का म्हणजे नाही, आता होणार? आता बेसिकली हा विषय खूप सुंदर आहे. म्हणजे ह्या विषयांवर म्हणजे आतापर्यंत पूजेच्या कागदांवरचा जो काही हे झाला म्हणजे अनुभव, अनुभव प्रवास. झाला, प्रवास झाला. तर त्यानंतर हे जेव्हा समोर आलं तेव्हा मलाच ते एवढा आनंद झालाय किंवा मलाच एवढं छान वाटतंय, की ह्या कॉन्सेप्टवर मला काम करायला मिळतंय. म्हणजे याच्यामध्ये अजून काय गोष्टी छान रीतीने करू शकतो आपण याचा विचार चालू आहे. आता कालच मी बरोबर. अनिल निवळकरांशी बोललो मी काल हां. संध्याकाळी. तर त्यांनी मला अजून काही गोष्टी सांगितल्या. तर होय. याच्यामध्ये आता 2 प्रकारच्या गोष्टी झाल्यात, की एक माझ्या डोळ्यासमोर असलेलं चित्र आणि त्यांच्या डोळ्यासमोर असलेलं चित्र, असे 2 प्रकारची चित्र झाली आहेत. तर 2 स्केचेस मला करायची आहेत ओह! आणि ही दोन्ही स्केचेस मी त्यांना दाखवणार आहे. ओके. मग दोन्ही याच्यातलं क्लब कसं करता येईल तो आम्ही विचार करू. अच्छा. कारण हे कालच त्याने मला हो, फोटो हो. पाठवले. अगदी, 22 अगदी, तारखेला अगदी. काहीतरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हो. त्यांनी जे रफ हो. काढलेलं चित्र होतं त्या त्याचं चित्राचं उद्घाटन झालं. अनावरण केलं. बरोबर. मी त्याला खूप कौतुक केलं हो, त्याचं. म्हटलं, "तू नक्कीच. खूपच मोठं काम करतोयस." नक्कीच. आणि मला छान वाटतंय, की अशा प्रकारच्या कॉन्सेप्ट येतायत किंवा लोकं विचार लोकं करतात. विचार करतायत याच्यावर. की हे छान वाटतं. होय. शाळेत मिळणाऱ्या औपचारिक शिक्षणामध्ये मागे पडणारी व्यक्ती ही जीवनात आनंद आणि यश कसे संपादन करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले चित्रकार मिलिंद देशपांडे आहेत. तर आज तुम्ही इथे आलात आणि तुमचं जीवनपट आमच्यासमोर तुम्ही उघडलात. हां. आम्हाला खूप आनंद आला. आमच्या रामराम मंडळीतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मी पण राम म्हणतो आता म्हणजे. पण मला तुम्ही इथे बोलवलंत आणि खरोखर मला खूप छान वाटलं इथे येऊन. जे काय तुम्ही म्हणजे मोकळेपणाने जो काही संवाद साधला त्याबद्दल मी पण तुमचे आभार मानतो आणि छान वाटतं. राम. धन्यवाद. राम. राम.